हॅलो, आपण आलोय आता ग्वाल्हेरचा किल्ला बघायसाठी. तर किल्ला बघायचा आपलं चालू आहे. एंट्री केली आपण. हे सर आहेत आपले जाधव सर, त्यांच्याबरोबर आपण आलेलो आहे आणि तुम्हाला मी सगळा किल्ला दाखवणार आहे. तुम्ही बघू शकता. बघितल्यानंतर ना कमेंट करून कळवा आणि कधी ग्वाल्हेरला आला तर नक्कीच ग्वाल्हेरचा किल्ला बघायला विसरू नका. तर मित्रांनो, हा आहे किल्ला ग्वाल्हेरचा. आपण एंट्री केलेली आहे आणि हा समोर किल्ला बघू शकता तुम्ही. एकदम असं कोरीव सुरेख आखीव रेखीव असं काम आहे याचं. अतिशय सुंदर असा हा नजारा आहे. तरी बरेच वर्ष झाले त्याला, त्यामुळं थोडे पण त्यांनी मध्य प्रदेश सरकारने हे मेंटेन केलेलं आहे आणि छान आहे, ऐतिहासिक आहे. एक आपल्या भारत देशाला लाभलेलं एक म्हणतो ना आपण ते खजिना आहे. म्हणजे जो पहिल्या राजांनी राजघराण्यांनी त्या पद्धतीने बांधलेले किल्ले गड हे आपल्याला आत्ता बघायला भेटते. पहिले आणि आत्ताच्या काळात हे होत पण नाही बांधणं. तर हे बघू शकता तुम्ही, किती कोरीव रेखीव आखीव सुरेख असं काम आहे. हा महल आहे. ही बाहेरची बाजू आहे किल्ल्याच्या मधली. आतली बाजू आपण अजून बघणार आहे. तर मित्रांनो, हे आहे तिकीट काउंटर. इथं तुम्हाला तिकीट काढावं लागतं. एका व्यक्तीला 25 रुपये तिकीट आहे आणि तिकीट काढल्यानंतर ना मग तुम्हाला एंट्री मिळते आत बघण्यासाठी. तर किल्ला बघायला तुम्हाला मी आता चालवले, तुम्हाला दाखवतो मी किल्ला. तुम्ही बघू शकता, इथून आपली एंट्री आहे. इथं तिकीट आपलं चेक होतं. हा आहे मानसिंग महल. तर इथून आपण एंट्री करतो. इथं तिकीट चेक करून आपण आता महल बघायला निघालेलो आहे. हा बघा, हा आहे बाहेरून महलचा व्ह्यू. अजून आतमधून जायचं आहे आपल्याला, आतमधून बघायचं आहे. Palace building the right of the Raja Man Singh. ऍड 1486 ते 1516 मध्ये हे बांधलेलं आहे. 1486. हा आहे महल. आपण एंट्री केलेली आहे. आता आतमध्ये आहेत काही ठिकाणी लाईट्स वगैरे लावलेले आहेत. हा बघा महल. पूर्णतः आखीव रेखीव कोरीव सुरेख असं काम आहे आणि अतिशय सुंदर असं काम आहे. हा आहे महल. अप्रतिम आहे मित्रांनो आणि अतिशय असं नजाकत आहे. ग्वाल्हेरच्या राजाचा मानसिंगचा महल, राजा मानसिंग. हे बघा, पूर्णतः आखीव रेखीव कुरेक सोरेव असं हे काम आहे आणि अतिशय नजाकत आहे या कामात. पूर्णतः डेकोरेटिव्ह काम आहे. बरेच दिवस गेले त्याला बनवायला, 100 वर्ष लागली म्हणजे थोडंसं नाहीये. हे बघा. आणि मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यावेळेसच्या काळात हे दगडात कोरलेलं आहे. आत्ताचे सगळं डिझायनिंग आले, फायबर कोटिंग आहे, प्लॅस्टिकमध्ये आले आताचं. आणि त्यावेळेच्या काळात हे दगडात कोरलेलं आहे. तिकडे रस्ता बंद आहे. हा आहे महल. बघू शकता तुम्ही, एकदम असं छान सुरेख कोरीव रेखीव आखीव असं काम आहे या महलचं. सर इकडे या. हे बघा, आपण आता दुसऱ्या महलमध्ये आलोय. अतिशय सुंदर असं त्यावेळेसच्या काळातलं हे काम आहे. आताच्या काळात हे होणं शक्यच नाहीये. पूर्णतः डेकोरेटिव्ह छान सुंदर अशा पद्धतीने हा महल तयार केलेला आहे आणि त्याची जपणूक आताच्या मध्य प्रदेश सरकारने केली हे महत्वाचं आहे. हे बघा, पूर्णतः असं डिझायनिंग आहे. पूर्णतः आखीव रेखीव असं आहे. हा महल म्हणजे किती दिवस गेले असतील त्याला बनवायला आणि कसा बनवला असेल हे खूप महत्वाचं आहे. इथून बघा, ग्वाल्हेर सिटी दिसते. दिसली का? ही ग्वाल्हेर सिटी आहे, जिल्हा ग्वाल्हेर.
हे मध्य प्रदेशमध्ये येतं. हा आहे महल. इथे लाईट लावलेली आहे त्यांनी. पूर्णतः अंडरग्राऊंड अशी हे महल केलेला आहे. पूर्णतः अंडरग्राऊंड आहे आतमध्ये. चालत येण्यासाठी पैदल आहे. हे आहे ग्वाल्हेर सिटी आणि हा आहे ग्वाल्हेरचा किल्ला. तर हे आहे मेन गेट, म्हणजे चालत आल्यानंतर ना हे मेन गेट आहे. आणि हा असाच किल्ला आहे बघा. अप्रतिम सुंदर असं काम आहे या किल्ल्याचं आणि बघण्याजोगा किल्ला आहे. कधी आलाच तर नक्की या आणि ग्वाल्हेरचा किल्ला बघा, विसरू नका बघायला. सुंदर असं काम आहे, कोरीव आहे. तर मित्रांनो, हे आहे त्याच किल्ल्यामधलं सासबहू मंदिर, म्हणजे ज्याने की इथं सासूने पण पूजा केली आणि सुनेने पण पूजा केली, म्हणून ह्या मंदिराला नाव पडलं सासबहू. म्हणजे आधी सासू करत होती, सासूच्या माघारी परत सून पण करायला लागली. त्या असं मदतीनं हे आहे सासबहू मंदिर. तर अतिशय हे पण अगदी म्हणजे असे कोरीव, देखीव, आखीव, रेखीव, सुरेख असं आहे मंदिर हे. तर तुम्ही आला तर नक्कीच विजिट द्या ग्वाल्हेर आल्यानंतर ना ग्वाल्हेरच्या किल्ल्याला. आणि ग्वाल्हेर हे गाव पूर्ण ऐतिहासिक आहे, बघण्याजोगं आहे, बरंच आहे गावामध्ये. हे बघा पूर्णतः असं आखीव, रेखीव, कोरीव, सुरेख असं हे मंदिर आहे. पूर्णतः कोरीव काम आहे. हे आतून आहे मंदिराची बाजू. अद्भुत अशी कला आहे. त्यावेळेसच्या इंजिनियरला खरंच ग्रेट मानलं पाहिजे, सलाम केला पाहिजे त्यांना काहीतरी. कारण आताच्या इंजिनियरमध्ये त्यावेळेसच्या इंजिनियरमध्ये खूप फरक आहे. असा फरक हा आपल्याला दिसून येतो. हे मंदिराचं पुढचं सभामंडप आहे. आपण जो म्हणतो ना आपला सभामंडप, 4 बिन प्लेयर उभा केले आणि वरनं स्लॅब टाकले, झालं सभामंडप. तर हा तसा नाहीये. हे पूर्णतः बघा, तुम्ही बघू शकता हे असं किती कोरीव, आखीव, रेखीव, सुरेख असं काम आहे. तर हे मंदिर महादेवाचं मंदिर होतं असं त्यांनी सांगितलेलं आहे. पण मुघलांनी परत हे नष्ट केलं, कारण सासू आणि सून ह्या शिवजीची प्रार्थना करायच्या. त्यावेळेस हे महादेवाचं मंदिर बांधलेलं होतं. पण आता ह्यात काही पिंड वगैरे काही नाहीये, फक्त हे मंदिर राहिलंय, हेच नशीब. हे बघा, ज्यावेळेस मुघलांनी ह्याच्यावरती वार वगैरे केले त्यावेळेस हे मूर्त्या वगैरे तुटलेल्या आहेत. तर अशा प्रकारे हे मंदिर आहे मित्रांनो. तर नक्कीच अवश्य आला तर तुम्ही भेट द्या. छान आहे, सुरेख आहे, कोरीव आहे, आखीव रेखीव आहे, ग्रेड आहे आणि खरंच अतिशय सुंदर असं हे काम आहे. हे बाहेरील बाजू आहे मंदिराचं मित्रांनो, सासबहू मंदिर. अतिशय सुंदर आहे. आतली जशी आपण बाजू पाहिली तसंच बाहेरचं सुरेख, रेखीव, आखीव, देखीव, सुरेख असं काम आहे. आणि खरंच त्यावेळेसचे म्हणजे इंजिनियर किंवा राजे महाराजे ग्रेट म्हणावं लागतील, कारण त्यांनी हे एवढं सगळं आपल्या देशासाठी करून ठेवलं. हे एक सासबहू मंदिरच्या शेजारी मंदिर आहे मित्रांनो. या मंदिरात बघा, हे पण असं सभामंडपासारखं आहे. मी तुम्हाला आतून दाखवतो. बघा किती आखीव, रेखीव, सुरेख असं काम आहे हे. आताच्या शतकात हे पाहणं अशक्य आहे. हाच तो किल्ला, हेच ते ग्वाल्हेर गाव आणि हेच ते मंदिर, सासबहू मंदिर. अतिशय सुंदर, सुरेख, देखणं असं हे मंदिर आहे. आणि ह्याचबरोबर आपण पुढं ते गुरुद्वारा पण बघणार आहे. म्हणजे इथं गुरुद्वारा पण होता, म्हणजे गुरु नानकजींचं पण इथं खूप महत्त्व आहे. ह्या राजाने ते जोपासलं आहे. अतिशय सुंदर आहे मित्रांनो हे सासबहू मंदिर आणि हे शेजारी